नमस्कार. आजपासून आपला ऑनलाईन आरीवर्कचा क्लास चालू होणार आहे. आपण आज आरीवर्कसाठी लागणारे साहित्य पाहू. ही आहे 18 नंबरची रिंग. ही रिंग 2 भागामध्ये होते. ह्या रिंगला मी अस्तर लावलेला आहे. अस्तर लावल्यामुळे आपलं ब्लाउज किंवा आपण जे वर्क करणार आहोत ते कापड खराब होत नाही. आणि ह्याचा अजून एक बेनिफिट आहे, आपली रिंग लवकर खराब होत नाही आणि खूप दिवस टिकते. ही रिंग 18 नंबरची रिंग आहे. हे आहे स्टँड. हे स्टँड असं वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड होतं. हे स्टँड 18 नंबरच्या रिंगला व्यवस्थित होतं. आपण 16 नंबरची रिंगही आणू शकतो, त्यासाठी पण योग्य आहे. पण त्यात आपला ब्लाउज व्यवस्थित मॅनेज होत नाही, त्यामुळे शक्यतो 18 नंबरचीच रिंग घ्यावी. आणि हे स्टँड असं वेगवेगळ्या पार्टमध्ये येतं. ते आपल्याला व्यवस्थित इन्स्टॉल करावं लागतं. हे असं घेऊन हे असं घरीच आपण इन्स्टॉल करायचं. आपल्याला ज्यावेळी वर्क करायचं असेल त्यावेळी हे स्टँड लावून घ्यायचं. हे आहे आपल्या आरीवर्कसाठी लागणारं साहित्य. आता आपण हे एक एक करून बघू ह्याला काय बोलतात. हे आहे ब्लॅक फॅब्रिक. हे कॉटनमध्ये आहे. आपण जे काम आता 40 दिवस करणार आहोत ते या फॅब्रिकवर करणार आहोत. हे आहे कटबीट. कटबीट आपल्याला आरीवर्कमध्ये लागतं. कटबीट ह्याचे छोटे छोटे दाणे असतात, तुम्ही पाहू शकता कट केलेले, त्यामुळे ह्याला कटबीट म्हणतात. हे आहे शुगर बीट. शुगर बीट आपल्याला ब्लाउजमध्ये खूप उपयोगी पडतात. सगळ्या ब्लाउजमध्ये शुगर बीटचा खूप वापर होतो आपल्याकडे. स्टिचिंग देण्यासाठी आरीवर्कमध्ये शक्यतो आपलं साधा धागा असतो, जो सुई धाग्यासाठी आपण वापरतो तो यूज करू शकतो, किंवा हा नायलॉनचा व्हाईट कलरचा धागा असतो तेही यूज करू शकतो. हा धागा बघा दिसायला खूप दिसत पण नाहीये एवढा. हाही यूज करू शकता, किंवा आपला सुई धाग्याचा गोल्डन कलरचा धागा असतो साधावाला, तोही यूज करू शकतो. लोडिंगसाठी आपल्याला पायपिंगचा मोठा धागा यूज करावा लागतो लोडिंगसाठी. आता धागे म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जरीचा धागाही यूज करायला सांगतो. जरी सुरुवातीपासून आपल्याला ब्लाउजमध्ये यूज होते, सुरुवात जरीपासूनच करतात. आणि सिल्क थ्रेड पण आपले यूज होतो. हे मी सिल्क 2 रॉयलचे आहेत. रॉयल हा ब्रँड आहे. ह्याचे खूप छान सिल्क थ्रेड आहेत, तुम्ही यूज करू शकता. आणि ते सहज आपल्याला मिळू शकतात, किंवा दुसऱ्या कंपनीचे असेल तरी चालेल. आता इथे मी 2 कलर तुम्हाला दाखवलेले आहेत. असे खूप सारे कलर सिल्क थ्रेडमध्ये येतात. हे कटर, आपल्याला धागा कट करण्यासाठी कटरची खूप आवश्यकता पडते, हे तुम्ही पाहू शकता. ग्लूमध्ये हे 2 प्रकारचे ग्लू आपल्या आरीवर्कमध्ये यूज केले जातात. ह्या 2, आता तुम्ही म्हणाल की ह्या 2 ग्लूमध्ये काय फरक आहे, तर हा जो ग्लू आहे तो सुकायला खूप लवकर सुकतो, आणि हा ग्लूला थोडा टाइम लागतो, बस, बाकी काय नाही. उपयोग हे दोन्ही उपयोगी आहेत. तुम्ही दोन्हींपैकी कोणताही यूज करू शकता. हे आहे कुंदन वर्क. काही ब्लाउजसाठी आपल्याला कुंदन वर्क करावं लागतं. हे कुंदन वर्क आहे, तुम्ही नीट पाहू शकता. हे कुंदन वर्क आहे. काही ब्लाउजमध्ये कुंदनचा खूप उपयोग केला जातो, किंवा ज्वेलरी मेकिंगमध्ये पण ह्या कुंदनचा वापर केला जातो. हेही ग्लूने चिटकवलं जातं. हे ग्लास बीट्स आहेत. हे बघू शकतात, माझ्याकडे 2 कलर आहेत, हिरवा आणि पिंक. ग्लास बीट्स आहेत, हेही यूज होतात. आपण आता मोती बघू. हे गोल्डन मोती आहेत. ही सर्वात मोठी साईज आहे. ही 3 नंबरची साईज आहे सर्वात मोठी. त्याच्यामध्ये मीडियम ही 2.5 नंबरची साईज आहे. ही मीडियम आहे सर्वात. आणि सर्वात स्मॉल म्हणजे 1.5 नंबरची, ही सगळ्यात स्मॉल साईज असते. तसे व्हाईटमध्ये पण आहे ना खूप साईज येतात, 3-4 साईज येतात. आता ही मीडियम साईज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जसं ब्लाउजला वर्क लागेल तसं तुम्ही मोती आणू शकता. ही आहे 12 नंबरची सुई. 12 नंबरची सुई पाहू शकता किती पातळ आहे. ही आपल्याला लटकनसाठी यूज होते. हे आहे सिक्वेन्स.
सिक्वेन्स वर्क आपण करण्यासाठी हे वर्क वापरलं जातं. सिक्वेन्स वर्क हे कट बीड्स आहेत. आपण मगाशी पाहिलं होतं की ते गोल्डनमध्ये कट बीड्स होतं. हे कलरमध्ये आहेत. खूप कलर भेटतात कट बीड्समध्ये. हे गहू बीड्स आहेत. पाहू शकता गव्हाच्या आकाराचे हे बीड्स आहेत, म्हणून ह्याला गहू बीड्स बोलतात. केली जाते. आता आपण पाहणार आहोत जरदोशी. जरदोशीचे 3 प्रकार पडतात: साधा, कोरी आणि नक्षी. ही पाहू शकता. आपण पहिलं साधा बघू. ही बघा, ही साधा नक्षी आहे. तुम्ही पाहू शकता खूप बारीक असते, वर्क करायला थोडं कठीण असतं. ही साधा. आणि ही कोरा, थोडी जास्त वजनाला थोडी जड असते. हे पाहू शकता. ही कोरा नक्षी आहे, कोरा जरदोशी आहे. आणि ही नक्षी दिसताना चमचमीत दिसते, म्हणून हिला नक्षी असं बोलतात. हे 3 प्रकारच्या जरदोशी आपल्याला आरी वर्कमध्ये यूज केलेल्या लागतात. तुम्ही हे साहित्य पाहू शकता. हे सगळं लागतं. आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नीडल्स. ह्या नीडल्स 3 प्रकारच्या आपण यूज करतो. पहिली आहे 1 नंबरची नीडल्स. ही नीडल्स पाहू शकता. बीड्स, ग्लास, मोती किंवा सगळ्या प्रकारचे मोतीकाम करायला ही बीड्स यूज होते. हे पाहू शकता. मी दाखवते तुम्हाला. ह्याचं तोंड खूप बारीक आहे. ही आहे 2 ताळी नीडल. ही जरीचं काम करायसाठी, सिल्क थ्रेडचं काम करण्यासाठी ही नीडल यूज केली जाते. तुम्ही पाहू शकता ह्याचं तोंडाला जरा जाड आहे ही नीडल. आणि ही आहे ॲडव्हान्स नीडल. हे बीड्सचं काम करण्यासाठी सगळ्यात सोपं ॲडव्हान्स लेवलची ही नीडल आहे, म्हणून ह्याला ॲडव्हान्सची नीडल बोलतात. हे बघा, ह्याचं तोंड आहे ना सुईसारखं आहे. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या बीड्स एका टायमिंगला आपण वर्क करू शकतो, त्यामुळे आपल्याला वर्क करण्यासाठी टायमिंग कमी लागतं. ह्या आहे वेल्वेटचा कापड. आता तुम्ही म्हणाल वेल्वेटचा कापड कशासाठी, तर हा वेल्वेटच्या कापडवरती आपण हे मटेरियल वतून आहे ना, नीडल्स मी घेतलं ना, इथे बरोबर आपल्या हातात व्यवस्थित येतं. हे पहा. त्यामुळं आपण हे वेल्वेटचा कापड यूज करतात. तर आजचा दिवस हा संपलेला आहे आपला. आज आपण सगळं प्रकारचे मटेरियल बघून घेतलेलं आहे. सर्वांनी हे मटेरियल थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन या. आपल्या लोकलला खूप दुकानामध्ये भेटतं. स्टेशनरीच्या दुकानामध्ये, लोकल दुकानामध्ये हे सगळं साहित्य तुम्हाला इझिली भेटेल. आणि ही व्हाईट कलरची पेन्सिल आहे. आपल्या कापडवरती एखादी डिझाईन करण्यासाठी ही पेन्सिल यूज होते. आणि आपण उद्यापासून आरीवर्कच्या क्लासला सुरुवात करू. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि लाईक करा. धन्यवाद.